यातला पहिला विषय आहे 1 ते 6 श्लोकांचा, की ज्यामध्ये सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोगाचा निर्णय. म्हणजे नेमकं काय करावं, संन्यास घ्यावा की निष्काम कर्म करावे. आता कोणतीही गोष्ट करत असताना त्याची पूर्वतयारी लागत असते आणि नंतर पुढे तो मनुष्य त्या मुख्य कार्याला प्रवृत्त होत असतो. जसं आपण एखादी पूर्वतयारी परीक्षा देतो आणि मग नंतर आपल्याला पुढच्या परीक्षेला, पुढच्या डिग्रीला ॲडमिशन मिळतं, त्याचप्रमाणे इथे सुद्धा की अगोदर काय करायला पाहिजे. कारण एकदम जर संन्यास घेतला तर तो भांबावून जाईल, त्याला इकडे तिकडे काही सुधारणार नाही. म्हणून गृहस्थाश्रमात असतानाच अगोदर त्याची हळूहळू पूर्वतयारी करावी लागते. अथ पंचमोऽध्याय. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. 2, 3, 4 सांख्ययोग, कर्मयोग आणि ज्ञान कर्म संन्यास आणि आता कर्मसंन्यास. या तिन्ही अध्यायांचा जो संयोग आहे तो विषयाला एकाच धरून आहे, पण त्यामध्ये परमेश्वरीय ज्ञान आणि त्याचप्रमाणे जी सृष्टी व्यवस्था ह्या सगळ्याचा या कर्मामध्ये समावेश होत असल्यामुळं या सगळ्याचं वर्णन त्याच्यामध्ये येत आहे. तर सांख्ययोगामध्ये, कारण सांख्ययोग असा अध्याय आहे की पुढच्या 8 अध्यायांना तो दिशा देणार आहे. त्यामुळं सांख्ययोगाला फार महत्त्वाचं स्थान मिळते. त्यात जे विषय येतात त्या विषयातून पुढे जे विश्लेषण येत आहे, तर त्या विश्लेषणानं त्या प्रकारचे तसे अध्याय आलेले आहेत. आणि म्हणून जो सांख्ययोग होता, सांख्ययोगामध्ये त्याला जे ज्ञान दिल्या गेलं ते ज्ञान मात्र त्यागमय असल्यामुळं त्याला संन्यास आणि त्याचबरोबर बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोग हे 2 विषय घेतले. आणि या सगळ्याला गरज असते कर्माची, म्हणून तो कर्मयोग. आणि मग नंतर त्या कर्माचा आणि त्या संन्यासाचा आणि ते ज्ञान या तिन्हीचा कसा परस्पर संबंध असतो तो आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहिल्यानंतर आता त्यातला नेमकेपणा म्हणजेच संन्यास म्हणजे सांख्ययोगामध्ये सांगितलेला संन्यास आणि आता पुढे सांगणार आहेत की कर्म, या 2चा इथं एकवटा करून हा कर्मयोग इथून पुढे मात्र संपुष्टात येतो. पण महत्त्वाचं म्हणजे हा 2ऱ्या अध्यायाचा मुख्य विषय इथं संपतो. याच्यामध्ये अंतर्याग म्हणजे देवतेचे धर्म, परमेश्वराचे धर्म अगदी त्रोटक स्वरूपामध्ये त्यांनी वर्णन केलेले आहेत. आणि आता पाहूया ज्ञान आपलं कर्मसंन्यास. यातला पहिला विषय आहे 1 ते 6 श्लोकांचा, की ज्यामध्ये सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोगाचा निर्णय. म्हणजे नेमकं काय करावं, संन्यास घ्यावा की निष्काम कर्म करावे. आता कोणतीही गोष्ट करत असताना त्याची पूर्वतयारी लागत असते आणि नंतर पुढे तो मनुष्य त्या मुख्य कार्याला प्रवृत्त होत असतो. जसं आपण एखादी पूर्वतयारी परीक्षा देतो आणि मग नंतर आपल्याला पुढच्या परीक्षेला, पुढच्या डिग्रीला ॲडमिशन मिळतं, त्याचप्रमाणे इथे सुद्धा की अगोदर काय करायला पाहिजे. कारण एकदम जर संन्यास घेतला तर तो भांबावून जाईल, त्याला इकडे तिकडे काही सुधारणार नाही. म्हणून गृहस्थाश्रमात असतानाच अगोदर त्याची हळूहळू पूर्वतयारी करावी लागते. आणि मग ही पूर्वतयारी जेव्हा त्याची पूर्ण होते त्यावेळेस तो संन्यास अवस्थेला प्राप्त होत असतो. परंतु त्याची पूर्वतयारी त्याला गृहस्थाश्रमात करावी लागते. काही अधिकारी जीव असे असतात की ते पूर्वसंस्कार मागच्या जन्मातूनच घेऊन आलेले असतात, त्यांना लगेच सरळ संन्यास मिळतो आणि त्यांची पूर्वतयारी तिथून पुढे सुरू होते त्याच्यामध्येच. परंतु हा जो योग पुरतो हा मागच्या
त्याच्या सत्क्रियेचा, त्याच्या पुण्यरूप क्रियेचा किंवा त्याच्या अन्नदानाच्या त्या माध्यमातून हा योग त्याला पुरलेला असतो. तर आता सुरुवातीला जे सांख्ययोगामध्ये सांगितलेला संन्यास आणि त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोग या दोनच्या माध्य साधून या दोघांमध्ये नेमकेपणा कोणता तो वर्णन करतायत 1 ते 6 मध्ये. आणि नंतर पुन्हा पुढच्या 6 श्लोकात की हा योग कोणाला प्राप्त झाला, ती त्या माणसाचे लक्षणं कशी असतात ते पुढच्या 6 श्लोकात सांगितलं. आणि त्यानंतर 13 ते 26 म्हणजे 12 श्लोक यामध्ये पुन्हा त्यांनी ज्ञान निरूपण केलेलं आहे. आणि पुढचे जे 2-3 श्लोक आहेत म्हणजे 27, 28, 29 यामध्ये पुढे येणारा जो आत्मसंयम योग आहे त्याचं प्रास्ताविक केलेलं आहे, म्हणजे पुढच्या विषयाचं. आता हे सगळे विषय मुळात आपल्याला दुसऱ्या अध्यायात जावं लागतं, कारण दुसऱ्या अध्यायामध्ये जे आलेले सांख्ययोग आहेत त्यातल्या ठराविक विषयाला धरून पुढचे अध्याय आलेले आहेत. सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न आहे की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच संससी यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. कृष्ण म्हणजे हे श्रीकृष्ण भगवंता, कर्मणाम संन्यासंच पुनः योगम शंससी. कर्माचा त्याग म्हणजेच संन्यास आणि पुन्हा निष्काम कर्माची दोन्हीच्याही बाबतीत मला प्रतिपादन केलं. म्हणजे अगोदर तर संन्यास सांगितल्यावर काही उरलं नव्हतं, पण पुन्हा तुम्ही निष्काम कर्माची मला प्रशंसा करून सांगितलं. कारण का, जर त्याची निष्कामता तयार होत नसेल तर तो संन्यास कसा त्याचा सिद्धीला जाईल. म्हणजे त्याला निस्पृहता निर्माण झाली पाहिजे, तरच पुढे तो संन्यास त्याचा यशस्वी होईल. म्हणून अर्जुनाने प्रश्न केला, एतयो यत एकम, संन्यास आणि निष्काम कर्मयोग या दोन्हीमध्ये एकच मला सुनिश्चितम श्रेय तद्ब्रूहि, की चांगल्या प्रकारे निश्चित श्रेय म्हणजे कल्याणकारक कोणतं राहील ते मला सांगा. म्हणजे संन्यास घेऊ की निष्काम कर्म करू, कारण त्याला युद्धाला प्रवृत्त करीत आहेत. पण युद्धाला प्रवृत्त करीत असताना काय सांगितलं, निष्कामतेनं युद्ध कर, म्हणजे निष्काम कर्मयोग प्रतिपादन केला. आणि मध्ये वर्णन सगळं त्यागाचंच केलं, संन्यासाचं. म्हणून आता अर्जुनाने 2 प्रश्न विचारले, मी काय करू. आता त्याला परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण उत्तर देत आहेत. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभो तयोस्तो कर्म संन्यासात् कर्मयोगो विशेषते. संन्यास आणि कर्मयोग उभो निश्रेयस करौ, दोन्हीही कल्याणकारक आहेत. तयो कर्मसन्यासात, त्या दोन्हीमध्ये एकदम कर्माचा संन्यास करण्यापेक्षा कर्मयोग विशेषते, आधी त्याची निष्कामता तयार करावी लागते, म्हणजे आधी पूर्वतयारी करावी लागते. म्हणून तो अधिक चांगला, म्हणजे पूर्वतयारी ही अधिक चांगली. ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बंधात प्रमुच्यते. पूर्वतयारी जर नसली ना तर थोडी गडबड होत असते. म्हणून म्हणतात महाबाहो अर्जुना, यह न द्वेष्टी न कांक्षती, ज्याच्या ठिकाणी
द्वेष भावना किंवा सापेक्षता, आपल्याला हे असावं, ते असावं, अमकं असावं, धमकं असावं. कारण संन्यास जरी घेतला तरी जीवाच्या ठिकाणी आशा ह्या संपत नसतात. गृहस्थाश्रमाच्या आशा आकांक्षा वेगळ्या असतात, तर साधू महात्म्यांच्या आशा आकांक्षा वेगळ्या असतात. साधू महात्म्याच्या आशा आकांक्षा ह्या मेन असतात की ईश्वर कसा मिळावा, आणि म्हणून त्याच्या पूर्ततेसाठी अनुषंगिक लागणाऱ्या गोष्टी तो आत्मसात करत असतो. हा दोन्ही मधला फरक आहे. दिसायला तर दोन्ही सारखेच वाटतात, परंतु त्याचा जो एम असतो, उद्देश असतो, तो ईश्वर मार्गाकडे वाटचाल करण्याचा असतो. आणि म्हणून त्यासाठी अर्जुनाला सांगतात की अगोदर कुठलाही कशाचाही द्वेष नसला पाहिजे आणि कसलीही सापेक्षता नसली पाहिजे. एका संन्यासाला परमेश्वराशिवाय आणि गृहस्थाश्रमीयांना आपल्या कुटुंबाशिवाय असं असतं. नित्य संन्यासी म्हणजे ज्यानं आकांक्षा आशा सापेक्षता सोडून दिली आणि जो द्वेष वगैरे कुणाचा करीत नाही. कारण दोन गोष्टी असतात, कधी कधी आपल्याला खूप काही मिळालेलं असतं, परंतु जेव्हा आपण पुढीलाची प्रगती पाहतो त्यावेळेस आपण आपलं सुख सगळं विसरून जातो आणि दुःखी होतो. समजा एखादा 2 विद्यार्थी असले क्लासमध्ये शिकत असताना, एक गरीब विद्यार्थी असतो, एक श्रीमंत असतो. श्रीमंत विद्यार्थी हा पूर्वपुण्यानुसार चांगल्या पदाला प्राप्त होतो आणि गरीब विद्यार्थी हा प्रयत्नानं तोही त्याच्या बरोबर येतो. तो बरोबर आल्याबरोबर यानं आपल्या स्वतःच्या सुखाला विसरतो आणि तो दुसऱ्याची असूया करायला लागतो की कालचा पोरगा भिकारडा गरीब आणि तो माझ्याबरोबर बसायला लागलेला आहे. आणि मग मात्र ती असूया झाली की याचं जे मिळालेलं असतं त्याचं सुख त्याला घेणं तर दूरच राहिलं, पण त्या असूयेमध्ये पडल्यामुळं तो आणखीन पतित होत असतो. म्हणून माणसाला जे आहे त्यात समाधान, संसारामध्ये समाधान ही फार वस्तू मोठी आहे. कदाचित भाग्याने मागून आलेला गरीब असलेला तो पुढे जाऊ शकतो, उच्च पदावर जाऊ शकतो, कॅबिनेट होऊ शकतो. म्हणून आपण त्याच्याबद्दल किंवा आपण श्रीमंत आहोत, आपल्याला ते मिळालं नाही म्हणून ती असूया करायची नसते. आणि म्हणून अर्जुनाला सुद्धा सांगतात की बाबा रे, तू संन्यास योग त्यापेक्षा आधी निष्कामता शिक. म्हणजे तू युद्ध कर, पण कसं निष्कामता तुझ्यामध्ये आली पाहिजे की जय पराजय लाभ हानी ह्या गोष्टी तुझ्याला स्पर्श केला न पाहिजे. इतकंच काय, पण द्वेष मत्सर राग ह्या सुद्धा गोष्टी तुझ्या ठिकाणी राहायला नाही पाहिजे. कारण काही गोष्टीचा त्याग करायचा असतो, काही गोष्टी स्वीकारायच्या असतात. स्वीकारायच्या गोष्टी असतात ती निष्कामता, त्याग करायच्या गोष्टी असतात त्या दुसऱ्यावर डिपेंड असतात, अवलंबून असतात. म्हणजेच राग द्वेष काम क्रोध हे दुसऱ्याचा करत असतो तो, तर त्या गोष्टी आपण त्याग करायच्या असतात. दोन्ही पण पूर्वतयारी ही मुळात वासनिकाची. बरोबर बोलायले तुम्ही, बरोबर आहे ना. कारण एकदम संन्यास घेण्यापेक्षा आधी वासनिक अवस्थेमध्ये त्याची पूर्वतयारी पाहिजे. वासनिक अवस्थेत त्यानं जेवढी तयारी चांगली करेल तेवढा तो इकडे संन्यास धर्माला पक्का राहील. हा पुढचा तो नित्य संन्यासीच हो, कारण तो तयारीत असल्यामुळं कदाचित पडतो झडतो, पण ज्या वेळेस तो पूर्णपणे त्याच्यावर अंमल करतो त्यावेळेस तो नित्य संन्यासी. ज्ञेय ही निर्द्वंद्व आणि तो योग्य आहे म्हणले. कसं म्हणले, तो नित्य संन्यासी ज्ञेय जाणण्यास योग्य. म्हणजे इथं थोडस त्यांनी पात्रता दाखवली त्याची. वासनिक कोणाला म्हणावं बाबा? वासनिक कोणाला म्हणावं? ज्याला वासना आहे तो वासनिक. कशाची? कशाची म्हणजे आत्मोद्धार वास्तविक आत्मकल्याण कशामध्ये आहे? या संसारामध्ये आहे की, कारण संसारानं आत्मकल्याण शरीराचं होत असतं, हे लक्षात घेण्यासारखं. आणि अध्यात्मानं आत्मकल्याण ते जीवात्म्याचं होत असतंय. तर जीवात्म्याचं आत्मकल्याण शरीराच्या आत्मकल्याणाशिवाय होणार नाही जर म्हणत असाल तर ते कदापि शक्य नाही. कारण शरीराच्या माध्यमातून जर जीवात्म्याचं कल्याण करू म्हणत असाल तर ते शक्य नाही. कारण शरीर हे भोगवादी असतं
तो भोगवादात गुरफटतो. मग आत्म्याचं कल्याण कसं करावं? आत्मा दिसत नाही, जी वस्तू दिसतच नाही त्याची प्रोग्रेस कशी करावी, नाही का? त्याची प्रगती करता येते. म्हणजे ती कशी करायची? समजा आता हवा आहे, हवेचा उपभोग घ्यायचा आहे, ती वस्तू दिसत नाही, किंवा त्या हवेला काहीतरी आपल्याला चेंजेस करायचं, ते दिसत नाही. मग काय करायचं? त्यासाठी काय करावं लागते? अगोदर ट्यूबमध्ये भरावं लागतं, आणि ट्यूबमध्ये भरल्यानंतर मग नंतर त्या हवेला आपल्या ताब्यात घेता येतं. मग तुम्ही त्याच्यावर एवढाले ट्रक सुद्धा नेऊ शकतात. त्यामुळं तो जमिनीपासून वर उचलल्यामुळे त्याचं वजन हलकं होतं. म्हणजेच संस्कार तुम्ही कशावर केलेत? हवेवर. पण वरून काय दाखवलं? टायर. आता हे शरीर आहे, शरीराचं कल्याण या करायचं आहे, पण शरीराच्या कल्याणापेक्षा शरीराच्या माध्यमातून आत्म्याचं कल्याण. कारण ट्यूबमध्ये हवा धरल्या जाते, पण मोठी अडचण आहे, ट्यूब नाजूक असतो, आणि नाजूक असल्यामुळं काय करावं लागतं? वरून त्याला टायरचं कव्हर द्यावं लागतं. तारा असतात त्याच्यामध्ये. पण नुसतं टायर जर ठेवलं तर नाही, ट्रकमध्ये नाही जमणार. आता नवीन निघाल्या गाड्या ट्यूबलेस, त्याला ट्यूबलेस म्हणतात. तर त्याच्या त्या साईडला तिथं सुद्धा पक्का तो चिटकवल्या जात असतो, म्हणून तो ट्यूबलेस राहतो. पण ट्रकला जमत नाही ट्यूबलेस, ट्रकला जमतच नाही, त्याला तेच वापरावं लागतंय, कारण लोडिंग जास्त असते. मग आपल्याला या आत्म्याला आत्म्याचं कल्याण करायचं, शरीराचं नाही. आणि म्हणून तो काय करतो? भोगवादापासून अलिप्त होतो. भोगवादापासून अलिप्त झाला म्हणजे काय? खात पित नाही का? खातो पितो, त्याला सुद्धा सुख दुःख असतं. परंतु हे करीत असताना तो आध्यात्मिक चिंतनातून, पारमार्थिक स्मरणातून, मननातून आणि गुरुच्या सेवेतून तो त्या आत्म्याला घडावणी करत असतो. म्हणूनच आपण म्हणतो की मुलाला चांगले संस्कार लागले पाहिजे. कशासाठी? कारण प्रत्येकाला हाव असते, त्या हाव कशी त्याची ताब्यात राहील, म्हणजे त्याला आत्म्याला, मनाला त्याला ताब्यात करण्यासाठी आपण सुसंस्कार लावतो. पण ते मनापुरतेच. पण त्याच्या पुढची पायरी ती जीवात्म्याचं कल्याण. आणि म्हणून त्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात निर्द्वंद्व. द्वंद्व अवस्थेपासून दूर हो. द्वंद्व अवस्था म्हणजे राग द्वेष, काम क्रोध, लोभ, हानी, हे जे जोडजोड आहेत यांच्यापासून दूर व्हावं. आणि बंधात सुखम प्रमुच्यते. मग मात्र या बंधनातून, कोण्या बंधनातून? शरीराच्या तथा संसाराच्या. अगोदर संसाराच्या बंधनातून मुक्त व्हावं लागतं, मग नंतर शरीराच्या बंधनातून मुक्त व्हावं लागतं. शरीराचं बंधन जन्मोजन्मी मिळत राहत असते. ते मुक्त करण्यासाठी त्याला काय करावं लागेल? त्या जीवात्म्यावर तसे संस्कार करावे लागतील. म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो सुटका होईल. पण जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याला अगोदर संसारापासून सुटका करून घ्यावी लागते. आणि यासाठी संसारात असतानाच त्याला निष्कामतेची तयारी करावी लागते. बाबा, इथे श्लोकामध्ये सुखम बंधनात, सुखाचं बंधन असतं का बाबा? नाही नाही, हां हां, त्यासे बंधात सुखम प्रमुच्यते. सुख हा नपुंसकलिंगी शब्द आहे, त्यामुळे तो प्रथम येत आहे की सुखातून काय होतो? प्रमुच्यते, मुक्त होतो. आपलं सुखपूर्वक मुक्त होतो. हां, सुखपूर्वक मुक्त होतो. सुख म्हणजे सुखानं अगदी सहजगत्या तो मुक्त होतो, त्यांना असं म्हणायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. नाहीतर मग त्या माणसाला त्रास होतो एकदम जर संन्यास घेतला तर, नाही का? शरीराला जर सवय असली, एक्झरसाइज असलं तर तो सहजगत्या कुठलेही काम करू शकतो. सवय नसलेल्या माणसाला जमत नाही. म्हणून सुखपूर्वक मुक्त होतो. बाबा, या श्लोकामध्ये महाभाव असं म्हणण्याचा हेतू काय? म्हणजे महाबाहू म्हणजे ज्याचे आजानुभव आहे किंवा रुंद भुजा आहेत त्याला महाबाहू म्हणतात. ह्या ज्या भुजा असतात ना, ह्या भुजा रुंद किंवा आजानुभव लांब हात. महाभाव आणि अजानभाव आणि भाव काय फरक आहे? अजानुभव म्हणजे त्याचं विश्लेषण केलं आपण. महाबाहू हे त्याचं संपूर्ण नाव आहे. मग त्याचं मोठ्या भुजा, बाहू म्हणजे भुजा, त्या कोणाच्या असतात? तर जो हे खांदा रुंद असतो
नाही का, याचे चवडेपणा जास्त असतो, किंवा आजानुभाव म्हणजे लांब हात असतात. मग हे लांब हात असल्यामुळं, त्याच्या भुजा रुंद असल्यामुळं त्याला महाबाहू, मोठ्या बाहू असलेला असं म्हणतात. बाबा दुसरा एक हेतू असा आहे ते, म्हणजे इथं जो नित्य संन्यासी, नित्य शब्दावरती या श्लोकात जोर आहे. सहज संन्यासी म्हणायचं, नित्य संन्यासी. नित्य या शब्दाने स्वामींना काय अभिप्रेत? नित्य या शब्दानं त्याला नेहमीचा म्हणजे कायमस्वरूपी झालेला. कारण संन्यास कसा असतो, काही वेळेला काही कामापुरता, म्हणजे जसं क्षेत्र संन्यास तो काही काळापुरता असतो, किंवा गृहत्याग काही विशिष्ट काळापुरता, ज्याला म्हणतो आपण की जसं ज्याला अशी एक शिक्षा होत असते, त्याला गाव सोडून जावं लागतं म्हणतात. बाबा लीळाचरित्र स्मृतिस्थळामध्ये अभयसांचा क्षेत्र संन्यास असं कुठंतरी वाचलंय. हो, तो क्षेत्र संन्यास, हा नित्य संन्यास आणि आपला संन्यास, ह्याच्यात म्हणजे कसं कसं आपण विभाजन करणार? हा, बरोबर आहे. कारण क्षेत्र संन्यास किंवा नित्य संन्यास, आणि हा जो संन्यास आहे, हा जो संन्यास आहे नित्य संन्यासच आहे. हा जो संन्यास आहे तो नित्य संन्यास आहे. आणि नित्य या शब्दाचा अर्थ सतत घडणारा, म्हणून नित्य या शब्दाचा अर्थ सतत, आणि नित्य या शब्दाचा अर्थ पुन्हा न फिरणारा. तर हा पुन्हा न फिरणारा तो चालू कार्यामधला, कोणता हा जो इथं सांगितला तो चालू काळातला, नाही का. कारण संन्यास अवस्था एकदम थोडीच मोक्षाला जाईल, त्याची एक चालू रनिंग अवस्था असते ना. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्री. नाही, म्हणजे जे आता कर्मयोगी ना, आपण म्हणलं निष्काम कर्मयोगी किंवा वासनिक आता बोलला होता आपण, मग तो जर तो वासनिक जर द्वेष करत नसेल, यो न द्वेष्टी न कांक्षती, तो नित्य संन्यासीच आहे. म्हणजे पुढं म्हणजे स्वामींना काहीतरी डाऊटफुल आहे स्वामी याच्या. नित्य संन्यासी या पदानं जर तो निर्द्वंदात बंधात अडकला तर अनित्य संन्यास घेतला नाही, परंतु संन्यास अवस्थेकडे जाणारा आहे साधक. पण जर तो द्वेष करत नसेल आणि म्हणून त्याला ज्ञेय म्हटलं. पहा, नित्य संन्यासी नाही म्हटलं, नित्य संन्यासी संन्यासी ज्ञेय, समजावा. कोणी समजायचं, त्यानं का आपण? ते अर्जुनाला सांगायले की बाबा तू संन्यासच होशील, काही चिंता करू नकोस. जो कोणी द्वेष करत नाही आणि कांक्षंती म्हणजे अपेक्षाही करत नाही, म्हणजे बाबा तो एक प्रकारे संन्यासीच समजावा. म्हणजे तो नाही आहे असं म्हणा. बरोबर, पूर्ण झाला नाही ना, पण समजावा. पण नित्य संन्यासी आहे हे नक्की, नित्य संन्यासी आहे हे नक्की, आणि असं समजा. पण हे पण नक्की बाजी, आता समजा गृहस्थाश्रमात राहून की ज्यांनी पूर्णपणे निस्पृहता बाळगायला लागलेत, आपण त्यालाच म्हणतो की तर संन्यासीच झालेत हो, आमच्या संसारात लक्ष देत नाहीत म्हणतोच की नाही आपण. म्हणजे 8वीला म्हणजे डॉक्टरच्या 2-3 परीक्षा दिल्या म्हणजे झालाच तो समजावा, असं झालाच समजा. आणखी परिधान व्हायचंय. पण म्हणजे बाबा जनकाला नित्य संन्यासी म्हणायला काही हरकत नाही. राजा जनकाने गीतेत प्रमाण दिलं, म्हणजे तो खरा वासनिक. मग ही जी निर्द्वंद अवस्था आहे ती गीतेमध्ये या ब्रह्मविद्येच्या पीठावरती बोधशक्तीशिवाय निर्द्वंद अवस्था असं वाटत नाही येईल. असं कुठे बोधशक्तीशिवाय हा निर्द्वंद, बरोबर आहे ना. मग जनक, अहो या जन्मात जनकाला कुठे बोध आहे? ज्ञानीच होते ना, श्रीकृष्ण महाराजांपासून तर ज्ञान झालं म्हणतात त्यांना. या जन्मात त्यांनी निष्कामता केली, पुढे त्याला पुनःसंबंध होत नाही का? पुढे त्याला योग येत नाही का? म्हणजे त्यावेळेस ते पूर्ण होते, त्याचा हा जन्म जातो. नव्हतं झाला दादा जनक राजाला ज्ञानच नव्हतं झाला. दादा बाबा काय म्हणून राहिले? वासनिकाला पुनःसंबंध होतो. वासनिकाला नाही, बोधवंताला हो. अहो ज्ञान झालं म्हणजे त्याला ज्ञान होतं, परंतु पूर्ण त्याचं राहतं ना शिल्लक, कारण त्याने पूर्वतयारी केलेली आहे. आणि मग तिथे त्याला ज्यावेळेस त्याला बोध होतो, पण त्याचं पूर्ण झालेलं नसल्यामुळं पुढे पुन्हा संबंध होतो. खालून एक आवाज आला, जनकाला कोणीतरी म्हणते बोध नाही. बाबा एक जिज्ञासा आहे. आपण सहसा एखादा कुठला कार्यक्रम ठेवला, मुलाचा असो का वयस्कर व्यक्तीचा असो, दीक्षा म्हणून आपण म्हणत असतो.
परंतु आता बाबांनी उल्लेख केलाय आपला संन्यास. मग आता सुरुवातीला दीक्षा, नंतर संन्यास, नंतर अनुसरण, हे कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये येते बाबा? याचं असं आहे, आधी आपण कॉलेजमध्ये शिकतो, लक्षात घ्या. दीक्षांत समारंभ हा शब्द तुम्ही ऐकला असेल तिथे. म्हणजे काय असतं ते? त्याच्यामध्ये त्यानं पदवी पूर्ण केलेली आहे आणि आता हा संस्कार पूर्ण झालेला आहे. त्याला आम्ही जे ज्ञान द्यायचा होता तो संस्कार पूर्ण केला, म्हणून दीक्षेचा अंत, संस्काराचा शेवट, नाही का? आम्ही दीक्षांत म्हणत नाहीत, आम्ही दीक्षा म्हणतो. दीक्षा म्हणजे दीयते विमलम ज्ञानम क्षीयते कर्मवासना सा दीक्षा. परंतु आता दीयते विमलम ज्ञानम क्षीयते कर्मवासना, त्यासाठी त्याला काय करावं लागतं? अगोदर की मेहनत घ्यावी लागते, म्हणजे जसं शिक्षण घ्यावं लागतं. आणि मग नंतर काय होतं की दीक्षा घेतल्यानंतर काय होईल? म्हणजे संस्कार झाला. संस्कार झाल्यानंतर मग आता पुढे काय? म्हणजे तुमचं ऍडमिशन झालं, तुम्ही 12वीला गेले, 12वी पासही झाले, पण पुढे काय? मग पुढे म्हणतात डॉक्टर व्हायचं, नाही इंजिनियर व्हायचं, मग तिथं आम्ही लाईनी चेंज करतो. तसं त्याला अगोदर गृहस्थाश्रमातून दीक्षा अवस्था झाल्यानंतर मग त्याला आता संन्यास, म्हणजे आता तो स्वीकारायला लागलेला आहे. आणि संन्यास झाल्यानंतर मग अनुसरण, म्हणजे ईश्वराने जे सांगितलं त्याचं अनुकरण. म्हणजे अगोदर दीक्षा, नंतर संन्यास, नंतर अनुसरण. एकाच व्यक्तीच्या 3 अवस्था एकदाच, एका व्यक्तीच्या नव्हे, हो. एकाच वेळेला, पण त्यात क्रम आहेत. सांख्ययोगो पृथग्बाला प्रवदन्ति न पंडिता एकमप्यास्थित सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. आणि म्हणून या दोन्हीचा असा निकटतम संबंध आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? हे दोन आहेत ना, हे एकमेकाला पूरक आहेत. कारण संन्यासावस्थेला निष्काम कर्मयोग पूरक आहे, म्हणून हे दोन्ही एकच आहेत. फरक काय व्हायला लागलेला आहे की तो शिक्षण यायला लागलेला आहे, म्हणून त्या दोन्ही अवस्था एकच आहेत. म्हणून आपण त्याला ब्रह्मचर्य आश्रमामध्ये शिक्षण घेत असतो, तो याचमुळं. आणि म्हणून ते सांगतायत बालहा म्हणजे अज्ञान लोक. बाबा इथं जो नित्य संन्यासी लावला, वासनिकाला नित्य संन्यासी म्हणलं, जो राग द्वेष काम क्रोधापासून मुक्त आहे. मग असा वासनिक जर घरी असताना सरला तर त्याला पुन्हा संबंध होईल का? नाही, मला समजच ना, आवाज येईन त्यांचा नीट. दुरून धरून बोला जरा. वासनिक जर घरी असला हा, तर तो सरला तर त्याला पुन्हा संबंध होईल का? असंच ना दादा? हा, नित्य संन्यासी सांगितलं त्याला इथं बोधवंताला. नित्य या शब्दाचा अर्थ सर्वदा. नित्य म्हणजे काळे उपाय नसे तो नित्य नाही. हा नाही, नित्य नाही. हा, काय म्हणतात आता पुढे? त्याची वासना आहे, समजा अनुसरणाची वासना आहे. हो, मग इथं कोणता वासनिक घ्यावा? मग आता काय म्हणायला की समजा ते जो अनुसरणाची वासना आहे, हा. तो वासनिक म्हणजे घरीच आहे. हा, आणि सरला हा, तर त्याला पुन्हा संबंध होईल का? हा. जो जयाची रजस्तमे न नासती तयासी अप्रोक्ष व्हावे याचा संदेह. तिथं अप्रोक्षालाच तो पात्र होत नाही, नाही का? जर तो तिथे राहत असून जर त्याची ते पूर्णपणे अवस्था झाली असेल तर होईल पात्र, पण त्याला अगोदर पहिले बोध व्हायला पाहिजे. वासनिक म्हणजे बोधवंतच नाही, हो बोधवंतच आहे. बोधवंत हा वासनिक. पण जर समजा एखादा त्यांनी काय म्हणतात त्याला कोणता ओढवण घडली तर ते त्याचं अनुसरणात पडते म्हणतात. नाही, ओढवणवाल्याचं तर दादा अनुसरणामध्ये पडतेच. ज्याला वासनिकाला ओढवण घडली त्याला मोक्ष आहेच पुढं. पण हा जो वासनिक त्याला नुसता अनुसरणाची वासना आहे, त्याला नित्य संन्यासी सांगितलं इथं. हो ना, संन्यासी झाला म्हणजे काय तो उद्धारला थोडाच? त्याला बी थोडं काही पात्रता यावी लागेल ना, घडावं लागेल ना. म्हणून तो संन्यासी झाला. जर त्याचा ती अवस्था परिपूर्ण पक्व झाली असेल तर पुढे त्याला पुढची पायरी सुरू होईल. आता आणखी एक महत्वाचा विषय इथं समजून घ्यायचा आहे. अर्जुनाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नावरून उत्तर देव कसे देत आहेत पहा. एरवी वासनिक आहे म्हणेल मजपून संबंध होईल, पण क्षेपणे वांचुनी नाही. बरोबर आहे, कारण क्षेपल्याशिवाय त्याचं चरित कसं होईल?
कारण त्याला जन्म क्षेपावा लागेल, पूर्णपणे जन्म जावा लागेल त्याला. ही जिज्ञासा आहे. आपण बाबा गुरुजींच्या त्यांचं समोर मत आहे की अडणी अनुसरण प्रतिबंधले तर ईश्वर होईल असं म्हणतात. दादा खाली बसा, बोला, माईकवर बोला, माईकवर घ्या, माईक बोला. बाबा कामायसा वारल्या आणि ज्यावेळेस सभा झाली त्या सभात भोटोबासा सांगितलं की आडणे अनुसरण प्रतिबंधले तर ईश्वर होईल. मग होईल कोण ना नाही मग? म्हणायले? हो मग आम्ही कुठं नाही म्हणायला. सांगितलं ना बाबा, तुमचं तेच बरोबर आहे. म्हणायलो मग मी. बरोबर आहे. बर बाबा, इथे निर्द्वंद अवस्था हम्म, आणि न द्वेष्टी आणि न कांक्षेती अवस्था, ह्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या दृष्टीने काय अंतर वाटतं आपल्याला? निर्द्वंद्वच अवस्था आहे ती. म्हणजे कोणत्या? निर्द्वंद, न द्वेष्टी, न कांक्षेती आणि निर्द्वंदता, असे कारण 4 जसं टप्पे इथं सांगतायत. कारण जसं राग द्वेष काम क्रोध हे काय द्वंद्व आहेत नाही का? हे द्वंद्व आहेत, राग द्वेष काम क्रोध मद मत्सर हे द्वंद्व. याच्यातून वेगळा तो निर्द्वंद्व, बरोबर आहे, काम क्रोध वगैरे. आता द्वेष्टी, आता हे जोडगं कसं आहे? द्वेष आणि अपेक्षा, म्हणजे स्वतःच्या अपेक्षा आणि दुसऱ्याचा असूया, दुसऱ्याचं कमी व्हावं, हे जोडपं वेगळं आहे. म्हणून यांनी अगोदर वेगळं याला घेतलं आणि नंतर ते जोडपे सांगितले निर्द्वंद्व, नाही का? सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिता एकमप्यास्थित सम्यक् उभयोर्विन्दते फलम. बालहा म्हणजे सर्वसाधारण मनुष्य, अज्ञान मनुष्य. सांख्य आणि योगी म्हणजे सांख्य योगौ द्विवचने, निष्काम कर्मयोग आणि सांख्ययोग पृथक प्रवदंती. ते म्हणतात हे दोन पूर्णपणे वेगळे आहेत. नाही ना, ते एकमेकाशी जोडलेले आहेत. म्हणून प्रवदंती न पंडितः असं पंडित लोक म्हणत नाहीत. अज्ञान लोक म्हणतात की दोन्ही वेगळे आहेत, परंतु असं विद्वान लोक म्हणत नाहीत. एकमापी सम्यक आस्थितः उभयो, दोन्हीपैकी एक जरी चांगल्या प्रकारे आचरला तर फलम विंदिते. कारण त्यातलं त्याने एक जर चांगलं आचरलं तर पुढे तो ईश्वराच्या मार्गाला लागलाच, कोणताही जरी असो. आता दैवराहाटीच्या शब्दामध्ये बोध आणि हे त्याने रेखीवपणा आणला. त्यांनी याच्यामध्ये कसं बोलायले ते, किंवा तुम्ही कोणताही जरी एक मार्ग जर नीट तिथपर्यंत नेला तर त्याला जे राहिलेलं आहे की त्याला पटकन मग अनुसरण घडवून लगेच त्याचं सिद्धीला त्या अनुसरल्याच्या 2च घडियापुरती वगैरे हे जे म्हणलेलं आहे, तर त्याच्यासाठी असं येते की त्याच्या अगोदर पूर्ण तयारी झाली म्हणून तो 2च घडियात गेला असं.